नमस्कार. विश्वरत्न, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माते, क्रांतीसूर्य, आदरणीय बोधितत्व, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शिक्षणाला आपल्या भविष्याचा पाया बनवायला पाहिजे. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. त्यांनी दिलेल्या संविधानाला आपण आपल्या जीवापाड जपले पाहिजे आणि त्यांच्या अस्तित्वाला मरेपर्यंत कायम ठेवले गेले पाहिजे. शाहू फुले आंबेडकर यांनी त्या काळी आपल्या समाजावर होत असलेल्या अत्याचाराला, अन्यायाला संपवण्यासाठी आयुष्यभर अपमान सहन केला, संघर्ष केला आणि आज हा समाज त्यांच्याच नावाचे तुकडे करून जातीभेद करतो आहे. ते होते म्हणून आज आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला, एकत्रित येऊन संघटना तयार करून बोलण्याचा अधिकार मिळाला. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सुद्धा ते खंबीरपणे उभे होते. 1942 ते 1946च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात असताना सिंचन आणि ऊर्जा यांचे खाते त्यांनी चालू केले. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या धरणांना आधुनिक भारताचे मंदिर म्हटले होते, त्यांच्या पायाभरणीचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आसाम राज्यातील हिराकुंड धरण, जे आज जगातील सर्वात मोठे धरण ठरले आहेत, दामोदर नदी प्रकल्प, सोन नदी यासारख्या नद्यांच्या ब्ल्यूप्रिंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरणे म्हणजे आपल्या जन्मदात्या आईला विसरणे. जीवन हे लंबे नाही तर ते महान असायला पाहिजे. आणि एकदा पुन्हा या महामानवाच्या चरणावर नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय शिवराय.